SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वाटाण्याचे पेटीस बनवूया आणि फ्लावर आहे, फ्लावरचे आपण भज्या बनवूया। दोन प्रकारचे वस्तू बनवणार आहे मी। त्यात मी वाटाणे टाकून दिले, तवर आपण याचे हे तुकडे करून घेऊया, कापून घेऊया। असे फक्त तोडून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाही आपल्याला। हे असे तोडून घेते मोठे मोठे। वाटाणे आपले शिजत आले, तर आपण याचे काम करून घेऊया, मसाला तयार करून घेऊया। वाटाणे आपले मस्त शिजून गेलेत, हे बघा छान वाटाणे शिजलेत। आता फ्लावर टाकले मी, थोडंसं मीठ घालून गरम पाण्यामध्ये उकळून घेते। आता आपण वाटाण्याचा मसाला बनवूया। बडीशेप घेते, धना घेते, साबुदाणा आहे, जिरं घेऊया, अद्रक पण घेऊया आणि हे असं सगळं आपण कुटून टाकूया। पोरं खात असेल तर मिरची कमी टाका। मिरची घेते मी, 4-5 मिरच्या घेणार, म्हणजे खायला पण चव लागणार। ते पोरांसाठी मिरची कमी टाका, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आता कुटून घेऊया आपण याच्यानं, खलबत्त्यामध्ये कुटते मी। आता मी याला असं चेचून घेते जरा। आता हे बघा मी असं चुरा करून घेतलाय, चांगलं मिक्स करून घेते। आता याच्यात आपण मसाल्यामध्ये कांदा आहे आणि थोडासा कढीपत्ता आहे आणि हा आपण कुटून घेतला आहे तो मसाला टाकायचा आहे। आपल्याला लागला तेवढाच टाकायचा आहे। असं मी जाडं जाडं वाटून घेतलं आहे। आपण याच्यात हळद टाकूया, थोडीशी लाल मिरची टाकूया, आमचूर पावडर टाकते, थोडंसं खट्ट मीठ छान लागणार। 1 चमचा भरून रवा टाकते, थोडंसं क्रिस्पी होईल ते। आता आपण तांदळाचे पीठ टाक, 1 रवा टाकला आहे 1 चमचा भरून। आता आपण तांदळाचे पीठ टाकूया, बेसन पीठ टाकूया, शेवटी मीठ घालूया आपण चवीप्रमाणे आणि थोडीशी तीळ टाकूया। तीळ टाकली नव्हती, तीळ टाकली, मिक्स करून घेऊया। पाणी आता लगेच नाही टाकायचं आहे आपल्याला, पाणी लगेच नाही टाकायचं आहे, पहिले आपण सगळं मिक्स करूया। वाटाणे आपण शिजवून घेतले, त्याला पाणी सुटतं ना, ते बघा असे बिना पाणीचं तयार होतं इथे। थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण, हे बघा बिना पाणीचं मिक्स झालंय। आता ह्या टायमाला मीठ चाटून बघू शकता तुम्ही। तो बघ आला पावाला, तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा देतो। असे लांबे बनवायचे तर असे लांबे बनवा, गोल पाहिजे तो गोल बनवा। आपण असे
मी असा शेप दिला आहे. तुम्हाला गोल पाहिजे तर गोल बनवू शकता है ना. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही 5 गुरुवार पडतायत ना, तर 5 गुरुवार आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पण उद्यापन कधी करायचं आहे? आमच्याकडे सगळे उद्या करतायत, तर उद्या मला कमेंटमध्ये सांगा. तेल तापलंय छान. आता हे बनवले आपण टाकूया. माझ्या एका याच्यातच सगळे बसवून गेले. फिश फ्राय. असं नाही. आता आपल्या एका साईडचे झाले आहेत. आता पलटे केलेत मी. बारीक गॅसवरच शिजू द्यायचे. बेसन पीठ आपलं तांदळाचं पीठ आहे ना, आपलं ते होतात त्यावर आपण याचा मसाला करूया. आता तो जो मसाला वाटलेला ना मी तो टाकला आहे याच्यात. आधी मीठ घालूया आपण. मसाला आमचूर पावडर. हां, आमचूर पावडर थोडंसं. याला पण चांगलं चटपटी बनवूया. थोडीशी हळद घालूया. लाल मिरची घालूया थोडीशी. चिल्ली फ्लेक्स घालूया. काय बोलतात? चिली फ्लेक्स. चिल्ली फ्लेक्स. आपण तयार होतात. चांगले कुरकुरीत भाजूया. याच्यात तुम्ही पवा पण टाकून बनवू शकता. पवानं पण छान बनतात. याच्यात टाकूया आपण तांदळाचं पीठ. याला मिक्स करूया. थोडंसं पाणी टाकावं लागणार. हे सुक्कं आहे ना, हा मसाला सगळा लागणार ना त्याला. फक्त बेसन पीठ नंतर टाकणार थोडंसं. मस्त झालेत भाजून. काढून घेऊया आपण. चालणीमध्ये काढते मी. हे असं चांगलं मिक्स करून घेतलंय. आता याच्यात टाकूया आपण बेसन पीठ थोडंसं. थोडंसं पाणी घेऊया. खाली मसाल्याला, आपल्या फ्लावरला मसाला लागला पाहिजे व्यवस्थित. मी तो कुटून घेतला ना, तो दोघांमध्ये टाकला आहे थोडा थोडा. याच्यात पण टाकला आहे, त्याच्यात पण टाकला. आता आपलं हे मिक्स झालं व्यवस्थित. आपण तळायला घेऊया. त्याच तेलामध्ये तळायचं आहे आपल्याला. तेल चेंज नाही करायचं आहे. गॅस कमी ठेवूया.
आता याला आपण चांगले उलट पलट करून शेकून घेऊया, तळून घेऊया, शेकून घेऊया. कांदा हे बघा मस्त झाले तळून. आता काढून घेऊया आपण. बाकीचे ते पण टाकून देऊया. आजची डिश आमची बघा कशी वाटली तुम्हाला. हे फ्लावर आणि हे वाटाण्याचे. आज तर वाटाण्याचे सीझन चालू आहे म्हणून वाटाण्याचं काहीतरी बनवायचं म्हणून मी हे असे बनवले. मच्छीचा शेप दिला आहे आणि हे फ्लावर आपले. आता आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईबर. तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता, जेवणामध्ये पण खाऊ शकता, ब्रेकफास्टला पण सकाळी नाश्त्यासाठी करू शकता. लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला इतका प्यार देतायत तुम्ही, इतके छान रिझल्ट येतोय. कमेंट करा, कमेंट नाही येत कमेंट करा प्लीज, कमेंट करा. आजची डिश तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा.